सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करीत आहे। निश्चितच आपल्या गावाला खेळाडूंना पाठिंबा मोटिवेट आणि प्रेरणा देण्यासाठी अजय भोईर देखील व्यासपीठावर हजर आहेत। आपली व्यूहरचना स्ट्रॅटर्जी आपण पाहतो दुर्शेत गावाची काय असणार आहे हे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हनुमानपाडाच्या धाव संख्या होतात धाव फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा 1 गडी बाद। पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रशांत गावड वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येतोय, दुसरं षटक घेऊन येतो तर सांघिक तिसरं षटक। पुन्हा एकदा राईट आवर द विकेट शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून आर पार सीमा पार षटकार डीजे। धन्यवाद डीजे। आणि या 6 धावांची आपण पाहतोय धाव फलक आता वेगाने वाढतोय रंगतोय। हनुमानपाडा संघ मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय 26 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत। विनंती आहे की व्यासपीठालगत आरडाओरडा करू नका प्लीज, इथे थेट लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे त्यामुळे व्यासपीठावर थोडी शांतता राखायची आहे। निश्चितच या 6 धावांची डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये आपण पाहिलं गेलं तर एक खणखणीत दणदणीत आणि आउट ऑफ द स्टँड षटकार पाहिला। पुन्हा एकदा प्रशांत गावड पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन आपण पाहतोय धावची नामी संधी, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि याच कारणास्तव मात्र एक धाव पुन्हा एकदा मिळते। धाव संख्येला आकार येतोय, धाव संख्या 1 च्या गतीने वाढते, धाव संख्या होते 27 धावा 1 गडी बाद। निश्चितच पुन्हा एकदा 2 खेळाडूंमध्ये चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते। या मैदानाचा इतिहास आहे 90 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी या मैदानावर यंदाच्या वर्षी झाली होती। पुन्हा एकदा प्रशांत गावड मोठा फटका बांधण्याचा प्रयत्न, चांगला एफर्ट, मात्र चेंडू जातोय आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने तो चेंडू जातोय सरळ सीमा पार दणदणीत खणखणीत चौकार। धन्यवाद टीचे। आपण पाहतोय मी मागाशीच म्हटलं होतं गोविंदले संघाच्या खेळाडूंनी मात्र गोलंदाजांना चांगलं सहकार्य दिलं होतं, पण आपण इथं पाहतोय व्याघ्रेश्वर दूरच्या संघाची क्षेत्ररक्षण थोडंसं कुठेतरी आपल्याला खराब पाहायला मिळतं आणि त्याच कारणास्तव मात्र प्रत्येक चेंडू हा सीमा पार जाताना आपल्याला पाहायला मिळतो। धाव संख्येला आकार येतोय, धाव संख्या होतोय 31 धावा। पुन्हा एकदा चेंडू डीक करून केलाय जातोय कव्हर रिझर्व मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू पकडला जातोय, एकच धाव थांबावं लागणार आहे। एका धावेने धाव फलक पुन्हा एकदा वाढतोय, 32 धावा धाव फलकावर लागले गेले आहेत। तिसरं षटक आतापर्यंत आपण पाहतोय चालू आहे। या मैदानावर पहिल्या विकेट साठी 90 धावांची पार्टनरशिप डावरे संघाकडून विशाल आणि सुदर्शन या 2 फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळाली होती। पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आपण पाहतोय डीप स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू अजिंक्य पकडतोय, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय, नाही थांबावं लागणार आहे, एकच धाव, एका धावेने पुन्हा एकदा धाव संख्या वाढते, धाव संख्येला आकार येतोय, धाव फलक रंगतोय, 33 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत। निश्चितच चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या रात्रीमध्ये। तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र 33 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत। पुन्हा एकदा चेंडू बराच काल हवेमध्ये चेंडू सेफली लँडिंग होते, चेंडू खाली क्षेत्ररक्षण होते, अजूनपर्यंत खराब। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण, एक तिथे 2 धावा पुन्हा एकदा दिल्या जात आहेत आणि या 2 धावाने पुन्हा एकदा धाव संख्येला आकार येतोय, धाव संख्या होतोय 35 धावा। 3 षटकांचा वाजवी खेळ संपलेला आहे आणि आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये हा या इनिंगचा कदाचित सर्वाधिक स्कोर असावा। अजूनपर्यंत 12 चेंडू आहेत या स्पर्धेमध्ये, 42 धावांचा उच्चांक आहे, तर हा 42 धावांचा उच्चांक आता कुठेतरी ब्रेक होऊ शकते असं मला वाटतोय, कारण 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 35 धावा कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर 5 षटक झाल्यावर 31 धावा, 27 धावा, 35 धावा। पण आता आपण पाहतोय हनुमानपाडा संघाकडून सतीश एक विस्फोटक एक्सप्लोजिव्ह बॅट्समन पाहतोय मैदानावर अजूनपर्यंत दाखल आहे आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये
हनुमानपाडा संघाची धावसंख्या धावपळकावर लागली गेली 35 धावा. अजूनपर्यंत 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंवर कितपत धावांचा मनोरा गाठतात तर दुर्शेष संघ या धावा कितपत रोखतंय हे आपल्याला पाहायचं. पुन्हा एकदा ब्रेक मध्ये असणार आहेत. पाण्याचा ब्रेक आहे आणि या ब्रेक मध्ये एक स्ट्रॅटर्जी वापरण्याची एक टायमिंग मिळालेला असतो. तो म्हणजे दोन्ही संघाच्या खेळाडूंना निश्चितच काय स्ट्रॅटर्जी वापरतात, कोण पुन्हा एकदा बॅकफुटवर जातो हे आपल्याला पाहायचं, तर कोण पुन्हा एकदा वर येतो हे आपल्याला पाहायचं आहे. तर निश्चितच 3 षटकांचा खेळ संतोष जे काम करतोय ते पाणी हेच जीवन आणि पाणी पुरवण्याचं काम नेहमीच आपण पाहतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये ही कामगिरी आपण पाहतोय संतोष कडून एक चोखपणे पार पडली जातोय. आपण पाहतोय चांगलं गुणलेखन लाभलेलं आहे दिगंबर काका यांच्या स्वरूपात. आपण पाहतोय 10 चेंडू आणि 17 धावा. तर सागर पाटील 4 चेंडू 11 धावा. आपण पाहतोय ऍज अ पिंच हिटर म्हणून पाठवलेला सागर पाटील आपली कामगिरी करतोय. पिंच हिटर म्हणजे जो की खेळाडू कमी चेंडूंमध्ये जास्त धावा वन डाऊनच्या स्वरूपात जाऊन करतोय त्याला पिंच हिटर म्हटलं जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय अजिंक्य. मोठी अपील केली गेली होती मात्र पंच अपील फेट आलतात. पंच सांगतायत की वाईट चेंडू आहे. एक धाव संख्या मिळणार आहे. एका धावीने धाव फलक वाढतोय. धाव संख्या होते धाव फलकावर 36 धावा. ज्या प्रकारे आपण पाहिलं मागील टुर्नामेंट मध्ये चांगलं षटक फेकलं होतं अजिंक्यने. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. आज देखील आपण पाहतोय काय करतोय अजिंक्य. पुन्हा एकदा राईट अप द विकेट. सतीश पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अजिंक्य मात्र दिशाहीन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं. लेग एसटीच्या खूपच बाहेर चेंडू फेकल्या कारणास्तव मात्र पंच सांगत आहे की यस इट इज अ वाईट डिलिव्हरी. 2 लगातार वाईट चेंडू फेकले गेलेत आणि याच कारणास्तव धाव संख्या बोनस स्वरूपात वाढते. धाव संख्येला आकार येतोय. धाव फलक रंगतोय. 37 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल अजिंक्य. राईट अबाउट द विकेट. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईट चेंडू. लगातार 3 वाईट चेंडू फेकले जातात अजिंक्यकडून. हाच कारणामा आपण पाहतोय पाकिस्तानचा गोलंदाज जे खराब रेकॉर्ड जे आहेत ना ते पाकिस्तानच्याच नावावर असतात आणि पाकिस्तानच्या गोलंदाजाच्या नावावर हा खराब रेकॉर्ड आहे. 17 चेंडू फेकले होते एका षटकामध्ये मोहम्मद सामी या गोलंदाजानं. त्यामध्ये 7 वाईट चेंडू आणि 4 नो चेंडू फेकले होते. असे 17 चेंडू एका षटकामध्ये फेकले होते. आणि आपण पाहतोय अजिंक्य कुठेतरी तिकडेच वाटचाल करतोय की का 3 चेंडू लगातार वाईड फेकतोय. खराब दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. राईट अबाउट द विकेट. ठीक केले चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. आता मात्र गती लाभली आणि चेंडूला पकडलं जाते. त्या गतीने चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाकडे येते. 1 धाव पूर्ण केली जाते. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकला. 1 धाव खर्च केली जाते. एका धावीने धाव फलक वाढतोय. धाव संख्येला पुन्हा एकदा आकार येतोय. धाव संख्या होतोय 39 धावा धाव फलकावर लागली गेली आहे. पुन्हा एकदा सुंदर आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग मध्ये शैलेश चेंडूला पकडतो. 1च धाव मिळणार. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न मात्र खराब क्षेत्ररक्षण. आपण पाहतो खराब थ्रो आणि याच कारणास्तव वारंवार झालेल्या चुका आणि या चुकांचा झालेला नुकसान आपल्याला भरपाई करावी लागणारच आहे. निश्चितच बोनस स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव संख्या मिळते. धाव संख्या होतोय 41 धावा. निश्चित आपण पाहतोय मिड विकेट रिजन मधून जातोय सरळ चेंडू. आर पार सीमा पार आउट ऑफ द स्टँड. 6 डीजे. धन्यवाद. निश्चितच या षटकारांशी या स्पर्धेमधील उच्चांक गाठला गेला आहे. 47 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा अजिंक्य. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक येतोय की काय. पुन्हा एकदा सेफली लँडिंग चांगलं आहे पण प्रयत्नाला यश येत नाही. 2 धावा
पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक वेगाने वाढते. धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या होतोय 49 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. निश्चित आपण पाहतोय अर्धशतकाकडे वाटचाल करताना हनुमानपाडा संघाला आणि याची पूर्णपणे एकदा आपण पाहतो यॉर्कर पद्धतीचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू फेकला जाते. धाव संख्या 49 वर स्थिर होतोय. चौथं षटक घेऊन येतोय अजिंक्य गावण. चांगली गोलंदाजी पण एक खराब चेंडूवर खणखणीत षटकार घेतला. याच कारणास्तव मात्र धाव संख्येला आकार आला होता. 49 धावा अर्धशतकाकडे वाटचाल. या मधील पहिला अर्धशतक सांघिक झलकावलं जात आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. आणि पुन्हा एकदा पंच सांगतायत की वाईट चेंडू आहे. दिशाहीन गोलंदाजी वारंवार केली जाते. आतापर्यंत 4 वाईट चेंडू फेकले गेले आणि अर्धशतक देखील बोनस स्वरूपात मिळतोय. बऱ्याच बोनस धावा या दुर्शेत संघानं हनुमानपाडा संघाला दिला आणि याच कारणास्तव आपण पाहतोय मोठे फटके आणि बोनस धावा खराब क्षेत्ररक्षण याच जोरावर अर्धशतक झलकावलं जातोय. आता मात्र आपण पाहतो अप्रतिम चेंडू. हाच चेंडू आपल्याला पाहिजे होता कदाचित असं अजिंक्यला वाटत असेल, पण निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 4 देखील संपलं जाते आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर हनुमानपाडा संघाची धाव संख्या होते 50 धावा, 1 गडी फक्त बाद. निश्चितच मोठी भागीदारी देखील आपण पाहतोय. काका 15 धावांवर एक पहिला विकेट पडला होता मला वाटतोय आणि तदनंतर पाहिलं गेलं तर एक मोठी भागीदारी या स्पर्धेमध्ये दुसऱ्या विकेटसाठी. ज्याप्रमाणे मी मगाशी सांगितलं होतं या मैदानाचा इतिहास आहे, यंदाचाच इतिहास आहे. यंदाच हा रेकॉर्ड बनवला गेला आहे तो म्हणजे डावरे संघाकडून ओपनर फलंदाज विशाल आणि सुदर्शन 90 धावांची पार्टनरशिप या मैदानावर 2 खेळाडूंनी केली होती. शेवटचे 6 चेंडू आणि निश्चित आपण पाहतोय प्रतीक पाटील लायन्स जितेमधून आज खेळणार आहेत. निश्चित आपल्या डोमेस्टिक म्हणजे आपण पाहतोय डोमेस्टिक संघ आहे लायन्स आणि निश्चितच का पहिल्या दिवशी आपण पाहिले स्पर्धेच्या सुरुवात होण्या अगोदरच्या दिवसामागे आपण पाहिलं तर या व्यासपीठालगत जी की सीमा बनवलेली आहे ती प्रतीक पाटीलने बनवली, प्रतीक म्हात्रेने बनवलेली आहे. सुंदर अप्रतिम चेंडू आपण पाहतोय तितक्याच वेगानं पार केला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. आउट ऑफ द स्टँड 6 चा डीजे. छप्पन्न धावा धावपळकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पडतो. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चेंडू केला गेला आहे. 1 धाववर कॉन्सन्ट्रेट केलं जाते आणि एका धावेने धावफलक वाढते. 57 धावा तर वैयक्तिक 22 धावांवर सतीश खेळतोय. चांगलं योगदान आपल्या संघासाठी आज स्कीपर म्हणून आपण पाहिलं तर 22 धावा पटकावल्यात आणि सांघिक धावसंख्येला आकार येतो. या स्पर्धेमधील उच्चांक गाठला गेला आहे ते म्हणजे हनुमानपाडा संघाने 57 धावा. उर्वरित चेंडूवर कितपत धावा रोखतात आणि कितपत धावा जमावतात हे आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू मिड विकेट रिजन मध्ये सेफली लँडिंग होते. पुन्हा एकदा 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि धाव संख्या पुन्हा एकदा आकार येते. धाव संख्या होतोय 59 धावा धावपळकावर लागल्या गेल्या आहेत आणि आपण पाहतोय आतापर्यंत फक्त या स्पर्धेमध्ये 17 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत फक्त आले आहेत. सुंदर आपण पाहतोय पुन्हा एकदा कॉट बिहाइंडचा चान्स होता मात्र सुनील चेंडू समजून कलावून होता. 1 धाव पुन्हा एकदा मिळते. धाव संख्या आता 60 गाठतोय. धाव संख्या होते धाव पळकावर 60 धावा धाव पळकावर लागल्या म्हणजे 10.00 आपण पाहतोय आता सॉरी 12.00 धाव संख्या जमावली जात आहे ती म्हणजे हनुमानपाडा संघाकडून. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच मोठी अपील केली जातोय मात्र
धावचीचे देखील नावे संधी होते. निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचं या इनिंग मधील चेंडू असणार आहे. निश्चितच कितपत धावा 60 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा पावर वापरलेले आहे. निश्चितच ताकदीचा वापर. एक धाव पूर्ण. नामी संधी धावचीची. काय घडतंय काय बिघडतंय आणि निश्चितच डिजिटल बेस खाली पडले आहेत. पंच सांगतात गगनाकडे बोट वळवून की बाद होते फलंदाज. 61 धावा आणि 62 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे त्या हनुमानपाडा संघानं दुर्शेत संघासमोर. आणि खराब क्षेत्ररक्षण झालं. गोलंदाजाला साजेसं सहकार्य लाभलं नाही आणि याच कारणास्तव बऱ्याच बोनस धावा गेल्या आणि मात्र याचं नुकसान भोगावं लागते. 62 धावांचा पल्ला गाठावा लागणार आहे तो म्हणजे दुर्शेत संघास जर का विजय संपादन करायचा असेल तर. निश्चितच यापुढील इनिंग साठी मी मायक्रोफोनवर कनेक्ट करतोय सुदर्शन मोकल यांना. तर यापुढील होणारा सामना म्हणजे आजच्या नाईट मधील आपण पाहतोय रात्री मधील चौथा सामना. लायन्स जिते अगेन्स्ट कोपर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर यायचं आहे. लायन्स जिते संघाचा संघनायक मला वाटते प्रतीक असेल तर कोपर संघाचा संघनायक यांना देखील विनंती असेल. आयोजकांच्या वतीने आपणास पहिला कॉल आहे. आपण व्यासपीठालगत यायचं आहे आणि नाणेफेकीचा कार्यक्रम पार पाडून घ्यायचा आहे. चला हनुमानपाडा संघ आपण आतमध्ये जा. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अतिथींचे पुन्हा एकदा उपस्थितीत झालेले आहे. संदेशजी ठाकूर यांचं देखील सन्मान केलं जाईल. मायाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेत त्यांचं देखील सन्मान केलं जाईल. तर निश्चित आपण पाहतो संदेशजी ठाकूर यांना सन्मानित केले. या स्पर्धेमध्ये अतिथी पाहुण्यांचा आदर सन्मान दिला जाते. गौरवण्यात येतोय त्यांना मायाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेला आहे. 62 धावा टार्गेट सेट केलं गेलं आहे. मी विनंती करतोय लायन्स जिथे संघाला लायन्स संघाचा संघनायक आपण पाहतोय सागर मात्रे इथे अवेलेबल आहे. तर कोपर संघाचा संघनायक आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर निश्चितच मी प्रत्येक वेळी मगाशी पण म्हटलं खेळाडूंची नावं सांगायची असतील तर पूर्ण नावं सांगा. कारण हे माझ्या बाबतीत घडलं 2008 मध्ये जेव्हा मी रत्नागिरीला कॉलेजला होतो तेव्हा आमची रॅगिंग करायचे आणि आम्ही फक्त नाव आमचं फक्त सिंगल नाव सांगायचं की माझं नाव असं आहे. पण त्यावेळी आमची रॅगिंग घेतली गेली आणि सांगितलं की आपलं नाव जेव्हा जेव्हा आपण सांगतो त्यावेळी आपलं पूर्ण नाव सांगायचं आणि प्रत्येक खेळाडूने देखील आपलं नाव आपलं आडनावासहित पूर्णपणे सर्व ठिकाणी सांगायचं आहे. कोपर संघाचा संघनायक जिथे संघात आलेला आहे. हा आखरी पुकार असेल कोपर संघाला. सलामीची जोडी मैदानात जाताना दिसतोय. थोड्याच वेळात आता इथे सामना चालू होतोय. निश्चितच मला वाटतं या सामन्याला आता रंगत आणायची असेल तर या दुर्शेत संघाला एक चांगलं असं भलं मोठं आव्हान ठेवलंय ते आपल्या हनुमानपाडा संघाने. कारण 61 धावसंख्या झालेली आहे ती हनुमानपाडा संघाची आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 62 धावांचा पल्ला गाठायचा आहे तो आपल्या दुर्शेत संघाला. पाहूया दुर्शेत काय करतोय. कारण पाहायला गेलात तर त्याच्या गावाच्या नावातच दूर आहे आणि दूर असल्यामुळे कशा पद्धतीने आपण पल्ला गाठायचा आहे, कुठल्या एसटीने गाठायचा आहे, कुठल्या आपल्या ट्रॅव्हलने गाठायचा आहे, असा पल्ला गाठायचा आहे. आणि निश्चितच मला वाटतोय चांगला असा दुर्शेत संघ इथे आता भला मोठा पल्ला गाठण्याचा एक इरादा असेल. परंतु तेवढाच
स्ट्राईकला आहे तो आपला आता दीपेश गावण आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सुनील गावण. पाहूया पाहायला गेलं तर दोन्ही गावड आहेत. निश्चितच मला वाटतोय एक चांगला असा इथे आता सामना पाहायला भेटतोय. परंतु पाहूया काय करतोय दीपेश, कशा पद्धतीने खेळतोय. कारण दीप आपण पाहायला गेला तर दीप जोतात आपल्या या मॅचेस होतात आणि निश्चितच मला वाटतं प्रकाश पाडायचा असेल तर या दुर्शेत संघ एक भला मोठ्या अडचणीत आहे आणि त्या अडचण आता दूर करण्यासाठी उतरलेला आहे तो मैदानावर दीपेश. तर आपण कशा पाहतोय पद्धतीने- नाणेफेकीचा कार्यक्रम पार पडला जाते. कालभैरव कोपर आणि लायन्स चित्ते संघाचा संघनायक सागर मात्रे देखील इथं उपलब्ध आहे आणि आपलं नाव काय अविनाश ठाकूर देखील इथं उपलब्ध आहे. तर नाणेफेकीचा कार्यक्रम पार पड होतोय. सन्माननीय या स्पर्धेचे सर्व सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते नाणा हवेत उडवला जाणार आहे. आणि निश्चितच दोघांनी थांबायचं आहे. कौतुक करावं लागेल सागरचं, ज्याने म्हणाला टॉस मिळवण्याच्या अगोदर की कोण बोलतोय, तर सागरने सन्मान केला कालभैरव कोपरच्या संघनायकाचा की पाहुणा संघ आहे त्यांना बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे. तर नाणेफेकीच्या कार्यक्रमामध्ये नाणा जिंकलेला आपण सुंदर दीपेश याने आता फटका मारलेला दिसतोय. निश्चितच मला वाटतं दीप ज्योतावर आता त्याने सुरुवात केली दिसतोय या मैदानावर. पाहायला गेलात तर रात्रीचे वेळ आहे. रात्रीच्या वेळात दीप ज्योतात या मॅचेस आहेत आणि निश्चितच मला वाटतं दीपेश इथे आता कुठेतरी एक यशस्वी ठरण्याच्या मैदानावर दिसतोय. तर अविनाश आपला निर्णय काय असेल हे पहिल्यांदा सांगायचं आहे. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. निश्चितच क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजसाठी सागर आपल्याला पाचारण देखील केलं आहे. कितपत धावांवर रोखायचं असेल लायन्स इथे संघाला? नक्कीच लायन्स जिता संघाला आम्ही 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चित आपण पाहतो लो स्कोरिंग विकेट आहे, पण आता पाहिलं गेलं तर अविनाश 62 धावा झाल्यात, म्हणजे या जास्त धावा सुद्धा होऊ शकतात. 40 धावांचं टार्गेट म्हणजे कमीच सुद्धा होऊ शकतोय. काय वाटतंय? हा नक्कीच ते प्रयत्न तर आम्ही करू रोखण्याचं, कारण हनुमानपाडा संघातल्या सतीश यांनी चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि ते 61 धावांचा मधला मारू शकले. निश्चित चांगला आपण माहिती दिली, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक फॉर दिस मॅच. सागर 40 धावांवर रोखायचं सांगितलेलं आहे, काय तुम्ही म्हणाल? ॲक्च्युली या क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही आणि आमचा प्रयत्न असेल फक्त जास्तीत जास्त धावा काढून मॅच जिंकणं. दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा असतील आयोजकांच्या वतीने. बेस्ट ऑफ लक फॉर दिस मॅच. सुंदर असा इथे आता पायाला गेला तर दीपेश एक चांगले असे फटके मारतोय. खरंच आपल्या दीपक आता दीपेश कुठेतरी आपला एक दीप लावाचा ज्योत प्रयत्न करतोय तो मला वाटतं या दुर्शेत संघात. आणि निश्चितच मला वाटतं दूरचा पला आहे आणि दूरच्या पलात असल्यामुळं निश्चितच मला वाटतोय कुठला इंजिनमध्ये ऑइल टाकायचा आणि आपला इंजिन एकदम स्मूथ चालला पाहिजे त्या पद्धतीने मला वाटतं दीपक आता इथे आपला दीपेश एक चांगली अशी कामगिरी करतोय या मैदानावर आणि निश्चितच सामन्याला आता रंग देण्याचा एक प्रयत्न करतोय. परंतु जी गोलंदाजी आहे ती गोलंदाजी कुठेतरी आता कमी पडताना दिसतोय ती मला वाटतं या सतीश यांची. खरंच सतीश कुठेतरी आता कमी पडताना दिसतोय या मैदानावर, कारण दोन चेंडू टाकले, 2 चेंडूवर एक चांगले असे चौकार मारतोय, परंतु दुसरा एक आता चेंडू टाकण्यासाठी तयार. हॅलो, आणि काही त्याने तर कॅच घेतले, 100 रुपये बक्षीस आलेलं आहे ते नयन पाटील यांच्याकडून प्रत्येक कॅचसाठी आलेले आहे. अनिकेतसाठी याच्या पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार गोलंदाज सतीश. हा चेंडू फिरकून देतोय फाईन लेग रिझन मध्ये, चेंडू जातोय, 1 धावसंख्या पूर्ण होतोय आणि दुसरी धाव पळतात आणि 2 धावसंख्या पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या वाढतोय ती 10 अशी. संघाची धावसंख्या 10 झालेली आहे. सुंदर असा इथे खरंच पाहायला गेला तर अंडर-19 चा हा प्लेअर आहे तो दीपेश. हर राज्य के लिए चांगली अशी मधुकर गावन की तरफ से हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम आ चुका है. बक्षीस आपली एकदाच स्वीकारली जाईल, लक्षात ठेवा. नाव आपला एकदाच पुकारला जाईल. और धावसंख्या दिली 10 अशी. धावसंख्या चांगली झालेली दिसतोय. निश्चितच दीपेश आता एक चांगली अशी कामगिरी करतोय या मैदानावर. पाहायला गेला तर एक अंडर-19 चा असा एक प्लेअर आहे तो आपला दीपेश आणि निश्चितच मला वाटतं त्याचा आता फायदा घेताना दिसतोय, कारण पाहायला गेला तर आजकालची पोरं ही चांगली अशी हुशारीने खेळण्यासाठी तयार असतात. सतीश हा गोलंदाज येते
गोलंदाजा गोलंदासाठी आणि बघूया हा चेंडू सुंदर असा चेंडू ऑफ्ट म्हणून बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय वाईटचा असा आणि अतिरिक्त धावसंख्या वाढते ती 11 आणि सतीश पुन्हा बॉलिंग पट्टीवर. सुंदर असा चेंडू फाईन लेग रिझन मध्ये जातोय. चेंडूच्या खेळाडू 36 धावतात आणि मला वाटतं एक धावसंख्या पूर्ण होते. एकच धावसंख्या मिळेल. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12 अशी चांगली अशी धावसंख्या. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 62 धावांची गरज. धावसंख्या झाली आहे ती 62 धावांची गरज आहे. हाणामारी करावी लागेल फलंदाजांचा सामना जिंकायचा असेल तर. छक्के आणि चौके लावायला लागते तर सामना आपला जिंकता येईल. सतीश पुन्हा येते. गोलंदाज सतीश आपल्या बॉलिंग मार्गवर येतोय आणि सुनील हा फलंदाज आहे. सतीश पुन्हा आपल्या गोलंदाच्या पट्टीवर. धावसंख्या 12 जिंकण्यासाठी 62 धावांची अशी गरज. सुंदर चेंडू मिड विकेट मध्ये खेळतोय. चेंडू हवेमध्ये आणि सुंदर अशी कॅच पकडतोय. फलंदाज बाद होतोय. पहिला झटका हा दुसऱ्या संघाला लागतोय. डीजे आणि खरोखर एक जबरदस्त फलंदाज गणेश पाटील हा फलंदाज येतोय. या छक्क्यांचा बादशाह या मैदानावर उतरत आहे आणि त्याच्याकडून दुसऱ्या संघाला चांगल्या अपेक्षा आहेत पण अपेक्षा पूर्ण करतोय का बघूया. फलंदाजी या मार्गातून 5 दिवस हा प्रवास चालू आहे. क्रिकेटची रजनी खासदार चषक 2019-30 रजनी आणि रजनीचा दुसरा दिवस. अतिशय प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला मिळत आहे. तसेच या स्पर्धेचे आयोजक जगदीश ठाकूर, तसेच जितेगावचे विजय म्हात्रे, शांताराम म्हात्रे, जे के पाटील साहेब आणि तसेच विलास तात्या आणि सर्व जित्यातील मंडळी आणि सुद्धा या कार्यक्रमासाठी मदत केली आहे त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनपूर्वक शाब्दिक शब्दांनी मी स्वागत करतोय. सतीश हा पहिले वरताला चेंडू आहे. फुलटाक चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. एक धाव पूर्ण होतोय. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13 अशी आणि षटक संपलेला. पहिला षटक संपल्यानंतर धावसंख्या बालगडून 13 झाली. आतापर्यंत चांगली धावसंख्या त्यांना पाहिजे आणि कशा प्रकारे फलंदाजी करते काय सांगू शकता. जसं पाहायला गेलं तर चांगल्या यशात पाहायला गेलं तर सुरुवात दिसतोय कारण प्रति षटकामागे 12चा रन रेट आहे आणि त्या 12च्या रन रेटने एक गाठाचा त्यांचा एक इरादा आहे आणि तेच सध्या यशस्वी ठरताना दिसतोय का काय मैदानावर. परंतु तेवढाच पाहूया आता धडाकेबाज असं म्हटलं जातं त्या दुर्शेत गावात तोच फलंदाज मैदानावर उतरलेला दिसतोय तो आपला गणेश पाटील. परंतु गणेश अद्यापपर्यंत बॅटला मला वाटतं चेंडू लावलेला दिसत नाही. निश्चितच मला वाटतोय त्याला चेंडू अद्यापपर्यंत खेळायला मिळालेला नाही आणि निश्चितच त्याचा फायदा घेणार आहे का काय तो गणेश. परंतु आता पाहूया संघासाठी दुसरं षटक घेऊन कोण येतात ते हनुमानपाडा संघातून. कारण पाहायला गेला तर हनुमानपाडा सुद्धा संघ एक चांगला असा नावाजलेला संघ आहे आणि कशा पद्धतीचं खेळायचं कशा पद्धतीचं टेक्निकली खेळायचं ते मला वाटतं या सतीशच्या याच्यावर अनुभव आहे आणि तोच सतीश इथे पुन्हा एकदा मला वाटतोय. चला पंच आपण टाइमपास लावू नका. हां आपण पेनल्टी द्या. टायमिंग द्या. बॉलगुंटू काल तुमचा शेवटचा ओव्हर होता. मला वाटतं तुम्ही 2-3 विकेट घेणार पण तुमची आज काय गोलंदाजी अक्षरसारखी काय चाललेली नाही त्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता. नाही नाही काय ते वेळ असतं काळ असतं आणि ते काळाभोवती आपण जायचं नसतं. आपण आपल्या समोर जायचं असतं आणि निश्चितच मला वाटतोय इथे आता दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो सतीश. कशा पद्धतीची गोलंदाजी करणार आपल्या मैदानावर. जशी आपले जे बॅटिंगची धार केली तशी पद्धतीने जर गोलंदाजी केली तर निश्चितच मला वाटतं विजयाचं पारडं हा हनुमानपाडा संघात झुकणार असं वाटतोय का काय. परंतु तेवढाच आता हुशारीने खेळण्यासाठी तयार आहे या मैदानावर रुपेश आणि
गणेश एक चांगला असं नावाजलेला गणेश या मैदानावर खेळण्यासाठी तयार, परंतु रुपेश याच्यानंतर होणारा मैदानावर- सामना लायन्स क्रिकेट क्लब जिते आणि कोपर यामध्ये सामना होणार आहे. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांचा टॉस विन झालेला आहे. काही क्षणातच हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानावर उतरायचं आहे. सुंदर असा इथे पाहायला भेटतोय. खरंच याच्यानंतरचा सामना एक नावाजलेला संघ आहे. ओ सुंदर जोरदार अपील करत होता, पण ते अपील कुठल्या पद्धतीची करत होता तोच सतीश आज समजू शकत नाही. कारण पाहायला गेला तर हा चेंडू आपला व्हाईट आहे आणि व्हाईट चेंडू असला निश्चितच मला वाटतोय एक चांगला असा दंड भेटलेला दिसतो या हनुमानपाडा संघाला आणि दंडाचा एक फायदा भेटतोय तो मला वाटतं या आपल्या दुर्शेत संघाला. दंडाचा फायदा भेटतो कशा पद्धतीने आता रुपेश या मैदानावर खेळतोय आणि खरंच हनुमानपाडा संघाला अडचणीत सापडत दिसतोय का काय. हो पुन्हा एकदा चेंडू चांगला असा तर निर्धाव चेंडू जातोय, सन्मान भेटतोय. या चेंडूवर कुठलाच आकार येऊ शकत नाही, फक्त झिरोचा आकार येऊ शकतोय आणि निश्चितच मला वाटतंय रुपेश कुठेतरी अडचणीत सापडताना दिसतोय या मैदानावर. आणि मैदानावर असताना निश्चितच मला वाटतंय गणेश सारखा दीपेश एक मैदानावर गणेश सारखा जर अनुभवी प्लेअर मैदानावर आहे आणि आपण कुठल्याच प्रकारची चिंता नाही आणि आपण बोलतो ना एखादा जर चिंतेत असला हो सुंदर लेख्या दिशेला मारला, फाटका जातोय, चौकार जातोय का काय, परत चांगला असं क्षेत्ररक्षण सुद्धा होतोय. एक धाव घेतोय, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. निश्चितच मला वाटतं खराब क्षेत्ररक्षण झालं ते हनुमानपाडा संघाचं आणि जीवदान भेटते तो मला वाटतं आपल्या दीपेशला आणि निश्चितच मला वाटतं दीपेश आता जीवदानाचा कुठपर्यंत फायदा घेतोय. धावसंख्या झालेली आहे ती 16. निश्चितच मला वाटतोय एक चांगली अशी धावसंख्या या मैदानावर होताना दिसतोय. कारण पाहायला गेला तर अद्यापपर्यंत सतीशांचे 2 चेंडू झालेत, दुसऱ्या षटकातले 2 चेंडू, अद्यापपर्यंत 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मागे जर आपण 8 धावा उभ्या करतात तर निश्चितच मला वाटतोय सरासरी 12चा रन रेट आहे तो गाठू शकता. परंतु पाहूया तोच खेळण्यासाठी पुन्हा एकदा हो आपच्या दिशेला मारला फटका, सुंदर फटका. या फटकावर जाताना दिसतोय सीमारेषेच्या लगत चेंडू जातोय, परंतु एक धाव घेतोय, दुसऱ्या धावचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. म्हटल्यानंतर एकेरी दुहेरीचा पाठलाग करताना दिसतोय तो मला वाटतोय हा दुर्शेत संघ आणि चांगला असा संघ म्हटला जाणार आहे या मैदानावर. कारण पाहायला गेला तर धावसंख्या झालेल्या आहे ती 18. निश्चितच मला वाटतोय 18 धावसंख्येवर एक चांगली अशी धावसंख्या उभी करतोय. कारण मला वाटतं दुसरं षटक चालू आहे, दुसऱ्या षटकाचे काही चेंडू अद्यापपर्यंत सतीशांचे शिल्लक आहेत आणि सतीश सुद्धा एक अनुभवाचा जोराच्या जोरावर एक चांगल्याशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात मला वाटतं अंडर 9चा एक आपला दीपेश या मैदानावर खेळताना दिसतोय. सलामीला आलेला आहे तो. हो सुंदर जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या प्रयत्नाला आपल्याला फळ नाही भेटलं, श्रम नाही भेटलं आणि निश्चितच मला वाटतं कुठेतरी आता हा दीपेश इथे पाठीमागे पडताना दिसतोय. परंतु दीपेश यांनी एक विचार केला पाहिजे, आपल्या समोर जर मोठा माणूस आहे आणि त्या मोठ्या माणसाला कसं सन्मान करायचं ते सन्मान जर केलं तर निश्चितच मला वाटतोय हा दुर्शेत संघ पुढे जाऊ शकतोय. परंतु तेवढ्यात पाहूया निश्चितच मला वाटतं सामन्याला निर्धावाचा चेंडू जातोय. सतीशांचा 4 चेंडू झालेत. हो डेड बॉल. निश्चितच कुठली तरी दुर्बुद्धी सुचलेली, त्यावेळेला रावणाला दुर्बुद्धी सुचली आणि निश्चितच मला वाटतंय धोक्याचं वातावरण निर्माण झालं रावणाच्या ह्याच्यात. त्या पद्धतीने मला वाटतं आता इथे काय होतोय आणि कशा पद्धतीचं संकट येतोय. ओ सुंदर संकट आलं ते मला वाटतं या हनुमानपाडा संघाला. डीजे 2 मी म्हटलं होतं ज्या वेळेला डेट चेंडू होतोय आणि निश्चितच कुठली तरी आपल्याला दुर्बुद्धी सुचतोय, त्या पद्धतीने मला वाटतोय या हनुमानपाडा संघाला दुर्बुद्धी सुचलेली होती आणि निश्चितच मला वाटतं त्याचाच फायदा घेतला या दीपेश यांनी. एक चांगला असा सिस्टर मारून आपल्या मला वाटतोय समाधान केला तो संघासाठी. धावसंख्या झाली 30-24. हो पुन्हा एकदा चांगला असा चेंडू जातोय, मला वाटतोय निर्धाव जातोय का काय चेंडू, परंतु तेवढा जोरदार असा अपील आणि हा निर्धाव षटक मला वाटतो आता हा निर्धाव चेंडू जातोय. निश्चितच मला वाटतं चांगला असा चेंडू गेला. खरं मला म्हटलं होतं 5वा चेंडू जो टाकला तो 5वा चेंडू कुठेतरी खराब चेंडू पडला आणि त्याचा खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला तो मला वाटतं या दुर्शेत संघाने. धावसंख्या झालेली आहे ती 24 आणि जिंकण्यासाठी अद्यापपर्यंत धावसंख्या पाहिजे ती 3 षटक आणि
38 म्हटल्यानंतर सरासरी मला वाटतोय 12.5चा रन रेट आहे. पाहूया कशा पद्धतीने मला वाटतोय. परंतु जिथपर्यंत मैदानावर धडाकेबाज असं ओळखलं जातं तोच गणेश या मैदानावर आहे आणि तिथपर्यंत मला वाटतोय या आपल्या दुर्शेष संघाला एक आशा आहे. आणि आशा कसं नसावी का, कारण आशा जर किरण असेल, एखादी जर आपल्याला वस्तू मिळवायची असेल तर ती वस्तू कशा पद्धतीची मिळवायची आणि कुठल्या आशेवर मिळवायची तीच आशा मला वाटतोय आजपर्यंत मैदानावर आहे. तो जो आपला गणेश काय करतोय पाहूया. म्हणा चारी दिशेला पाहतोय कशा पद्धतीचं क्षेत्र सजवलंय, कुठल्या दिशेला मी चेंडू मारणार, परंतु तेवढाच गोलंदाज येतोय तो मैदानावर. प्रथमेश म्हटलं तर मला वाटतं तिसरं षटक आणि तिसरं षटक प्रथमेश हा मला वाटतं पहिलाच षटक घेऊन येतोय या मैदानावर. तोच प्रथमेश कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. प्रथम आलेला आहे तो प्रथमेश. तेवढाच मला वाटतोय आता गणेश काय करतोय पाहूया. हो सुंदर 5वा चेंडू टाकलेला, परंतु तेवढाच मला वाटतोय गणेश याने एक सुंदर असा फटका मारलेला दिसतोय या मैदानावर. एक धाव घेतोय, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. म्हणजे सुंदर असा चेंडू अडवलेला होता. प्रयत्न चांगलं केलं, प्रयत्नाला यश मिळालेलं होतं, परंतु निश्चितच मला वाटतं कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण झालं आणि खराब क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा भेटला तो मला वाटतं या दुर्शेष संघाला. दुर्शेष संघाला मला वाटतोय आता फायदा भेटताना दिसतोय. परंतु पाहूया प्रथमेश आपण एक चांगल्याशी गोलंदाजी करता आपण ज्या वेळेला जातो शुभ कार्यक्रमाला, ज्या वेळेला बोलतो प्रथम तुला वंदितो गणेशा आणि तो गणेश समोर खेळतोय, प्रथमेश या गोलंदाजी करतोय. निश्चितच मला वाटतोय एक चांगल्याशी आता गोलंदाजी करावी लागेल ती प्रथमेश यांना. हो सुंदर लाजवाब चेंडू टाकतोय. चेंडू एक चांगला निर्धाव जातोय, सन्मान भेटतोय आणि या चेंडूला कुठल्याच प्रकारचा आकार येऊ शकत नाही, फक्त झिरोचा आकार येऊ शकतोय. कारण झिरोचा आकार या मला वाटतोय जे या आपल्या दुर्शेष संघाला मागणा ठरतोय का काय. कारण पायाला गेला तर चांगल्याशी सुरुवात करतोय तो प्रथमेश, एक चांगल्याशी गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय तो गणेशाला आणि निश्चितच मला वाटतं धावसंख्या तिथे स्थिरावतोय. धावसंख्या झाल्या ती फक्त 26. एक बाद. हो सुंदर जोरदार प्रयत्न केलाय, परंतु तेवढाच सतीश चांगल्याशी गोलंदाज क्षेत्ररक्षण करतोय आणि मला वाटतं एका धावेवर समाधान मानावं लागेल ते आता मला वाटतं या दुर्शेष संघाला. दुर्शेष संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27. कुठेतरी मला वाटतं आता हा अडचणी सापडताना दिसतोय का काय दुर्शेष संघ, कारण प्रति षटकामागे आपल्याला 12.5चा रन रेट होता, परंतु कुठेतरी आता मला वाटतोय 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडू मागे फक्त 3 धावा म्हटल्यानंतर प्रथमेश एक चांगल्याच येते ते यशस्वी ठरताना दिसतोय या मैदानावर. यशस्वी ठरताना दिसतोय मैदानावर. तेवढाच मला वाटतोय रुपेश आदेपर्यंत मैदानावर आहे. दीपेश आदेपर्यंत मैदानावर आहे. काय करतोय दीपेश पाहूया. ओ सुंदर लेगच्या दिशेला मारलेला फटका आणि हा वडबाद 2 बॉल चौकार. खरंच दीपेश एक चांगला मला वाटतोय 12 बॉल 27 धावा संख्येवर आजपर्यंत खेळतोय. म्हटल्यानंतर स्वतः वैयक्तिक 27 धाव संख्येवर खेळतोय तोच दीपेश या मैदानावर चांगल्याशी कामगिरी करतोय. कुठेतरी मला वाटते प्रकाश ज्योतात या सामने आहेत आणि प्रकाश ज्योतात असलेले सामने दीप आपण लावतो त्या पद्धतीने मला वाटते दीपेश इथे आता दीप लावण्याचा एक प्रयत्न करतोय या मैदानावर तोच दुर्शेष संघातून. परंतु पाहूया निश्चितच मला वाटतं तेवढ्याच चांगल्याशी गोलंदाजी करत होतं आपला प्रथमेश, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षण थोडा खराब झाला आणि त्याचाच फायदा भेटला तो मला वाटतोय. ओ रिवर्स शॉट लाजवाब सुंदर चौकार. निश्चितच मला वाटतोय खासदार चषक इथे 2019चा आहे. निश्चितच मला वाटतोय एक आपल्या बालासाहेबचा एक जेवढं नाव काढावं तेवढं थोरच आहे. निश्चितच मला वाटतोय या भगवा झेंड्यात आहे एक हृदय सम्राट असं म्हटलं जातं तोच बालासाहेब ठाकरेचे एक आठवण येतोय आणि निश्चितच चांगला असं इथे धून वाजवतोय तो आपले डीजे मास्तर.
सुंदर हो लाजबाब, परंतु तेवढाच मला वाटतोय क्षेत्ररक्षण सुंदर. सुंदर सुंदर 35 झाल्या 35. सुंदर असा इथे मला वाटतोय दीपेश एक चांगली अशी कामगिरी आपल्या संघासाठी करून आलेला आहे या मैदानावर. पाहायला गेला तर वैयक्तिक तो दीपेश 13 बॉल 31 धावसंख्या केलेला आहे तो आपला दीपेश. एक चांगली अशी कामगिरी केली आपल्या संघाचा एक शिवाचा वाटा त्याने तो समोर केलेला आहे. परंतु पाहूया जर शिवाच्या वाट्याला आपल्याला जर यशस्वी करायचा असेल तर निश्चितच मला वाटतं दुर्शेष संघाला आता कुठेतरी एक चांगली अशी कामगिरी करावी लागेल या मैदानावर. परंतु तेवढा जातेपर्यंत निश्चितच मला वाटतं गणेश आहे आणि संदीप. धावसंख्या पाहिजे ती 27. धावसंख्या पाहिजे ती 27. मला वाटतं 12 चेंडू आणि 27 धावा. जर पाहायला गेलात तर एक चांगला असा तर इथे टार्गेट उभा केलेला आहे तो मला वाटतं या हनुमानपाडा संघाने. परंतु तेवढाच आता या मैदानावर जर पाहायला गेलात तर धडाकेबाज अशी जोडी आहे मैदानावर. पाहायला गेला तर एका बाजूला गेलेला आहे तर संदीप, एका बाजूला आहे तो गणेश. एक चांगली अशी कामगिरी करतो या मैदानावर आणि निश्चितच मला वाटतोय इथे खरंच प्रेम असावं ते असं या अविनाश पाटलाकडून शिकावं. कारण इरवाडीचा अविनाश पाटील म्हटल्यानंतर एक नावाजलेला असा एक चांगलासं खरंच म्हणजे कुठल्या जर समालोचक असो कोण असो निश्चितच मला वाटतं त्यांना प्रोत्साहन कसं द्यायचं ते त्यांचं काम असतं आणि निश्चितच मला वाटतोय. परंतु पाहूया आपण सामन्याकडे वळूया. निश्चितच पंचांचं काम पाहतात. सुंदर असा इथे सामना पाहायला भेटतोय. 36 आता काय करतोय पाहूया संघासाठी. ओ जोरदार फटका आणि सीमे पे अटका काय चौका. आणि बालगुटू मी तुम्हाला एक विचारतोय का कालच्या ज्या मॅचेस झाल्या आजच्या मॅचेस झाल्या आणि आजच्या मॅचेस मध्ये जो हाय स्कोर झाला 1 नंबरचा हाय स्कोर मानला जाईल. 61 धावा काढल्या 62 धावांचा लक्ष्य आणि हा लक्ष्य पार करताना जी दुर्शत संघाची खेळी आपण पाहतायत आणि नक्कीच प्रेक्षकांची मन या सामन्याने जिंकलेत आणि त्या पद्धतीने खेळताना दिसत आहेत आणि अजूनपर्यंत धावा काढताना दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं या सामन्याबद्दल? निश्चितच कारण पाहायला गेलात तर कालचा क्षेत्र एक वेगळा होता. पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसात माणूस गारट, परंतु आता दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसात माणूस होप्स मध्ये येतं. त्या पद्धतीने मला वाटतं आता कुठेतरी गरमी चालू झालेली दिसते या मैदानावर आणि त्या गरमीचा फायदा भेटतो मला वाटतं या दुर्शेष संघाला का काय. कारण सतीश टाकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा स्टँडवर पटका मारतो का काय. परंतु पाहूया एक धावा वेळा तर समाधान मानावा लागेल. चांगला असा इथे मला वाटतं सुनील कमबॅक करतोय. मला वाटतं 2 चेंडू खेळला आणि 2 चेंडू मागे 5 धावा उभ्या केल्या ते संदीप यांनी. आणि आता पाहूया गणेश यांची वाट पाहतोय. गणेश काय करतोय आपण निश्चितच मला वाटतंय गणेश हा 2 धावेवर खेळत आहे. 3 धावेवर खेळत आहे तो गणेश पाटील. पाहूया काय करतोय गणेश. आपण निश्चितच मला वाटतं श्री गणेशाचा एक आगमन होतो त्या पद्धतीने आता गणेश यांना मला वाटतं इथे अडचणीत सापडलेली टीम आहे ती दुर्शेत ती आपण आता दूर करायचा असेल. ओ सुंदर लाजबाब फटका मारतोय. खरंच त्याचे एक विचार आहेत. मला जर खराब चेंडू येतोय तर मी शिमेरेसे निश्चितच पाकळवतोय, परंतु कुठेतरी त्याला अडचणीत सापडताना दिसतोय आणि सतीश एक चांगल्याशी गोलंदाजी करतोय या मैदानावर आणि तेवढ्याच मला वाटतोय एक चांगल्याशी कामगिरी करायला आता लागेल ती मला वाटते दुर्शेष संघाला. कारण मला वाटतोय 4 चेंडू झाले आणि 3 चेंडू झाले आणि 3 चेंडू मागे फक्त 6 धावा उभ्या केल्यात. अद्यापपर्यंत मला वाटतोय धावसंख्येत एक ओ सुंदर
हो, सुंदर असा झेल उडालेला, पण तो झेल सुटला. निश्चितच मला वाटतोय कॅच टू मॅच असं ओळखलं जातं, आणि निश्चितच मला वाटतं कॅच कुठेतरी आता सोडलेली आहे या मैदानावर. धाव संख्या झालेली आहे ती 43 धाव संख्या झालेली आहे. आणि मला वाटतं आता आणि 8 चेंडू आणि 19 धावा. 8 चेंडू आणि 19 धावा. समीकरण जवळ आलेलं आहे. समीकरण हृदयाचे डोकेवार होते ते मला वाटतं या दुर्शत संघाचे, तेवढेच हनुमानपाडा संघाचे. कारण पाहायला गेलात तर आता गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करायची, आपला संघ जर विजय करायचा असेल तर चांगल्याशी टिच्चून गोलंदाजी करायला पाहिजे या मैदानावर. टिच्चून निश्चितच मला वाटतोय, परंतु तेवढाच आता उशिराने खेळण्यासाठी तयार पुन्हा एकदा सुनील. जसं आपण म्हटलं तर सुनील गावस्कर खेळण्यासाठी मैदानावर येतो आणि आपल्या प्रेक्षकांचा मनोरंजन करतो. परंतु इथे पाहूया सुनील काय करतो या मैदानावर. हो, सुंदर लेगच्या दिशेला मारले फटका, एक धाव घेतोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय का काय, परंतु मला वाटतं एका धावेवर समाधान मानावेल. आती घाई आणि आता संकटात नाही का काय, आणि मला वाटतोय संकट दूर झाला आणि 2 धावेवर समाधान मानावा लागतो या मैदानावर का काय. कुठेतरी विकेट होता आणि विकेट ही आता निश्चितच मला वाटतं मागणी ठरली असती ती मला वाटतं या आपल्या हनुमान दुर्शत संघाला. परंतु कुठेतरी घाई करतात आणि घाईचा निश्चितच मला वाटतोय चांगला असा फल भेटतो या मैदानावर. धाव संख्या झालेली आहे ती 45 आणि आता 7 चेंडू आणि 17 धावा. 17 धावा, 7 असा आकडा आलाय. चेंडू 7 सोबत पाहिजे. एखादी जर 7 सोबत असली तर निश्चितच मला वाटतोय चांगला असा इथे फायदा भेटू शकतोय. परंतु 17 म्हटल्यानंतर एक खतरा सुद्धा या मैदानावर येतोय का काय. परंतु पाहायला गेलात तर 7 चेंडू आणि 17 धावा समीकरण जवळ आलेलं आहे. समीकरण तेवढाच हृदयाचे डोके वारवायला आलेले आहेत या मैदानावर. परंतु पाहूया तेवढाच खेळण्यासाठी तयार पुन्हा एकदा. हो, सुंदर आणि मला वाटतोय चल बात. आता कुठेतरी मला वाटतोय खतरा भेटलेला दिसतोय तो या आपल्या दुर्शत संघाला. कारण पाहायला गेलात तर धाव संख्या पाहिजे होती 7 चेंडू 17 धावा. तिथे कुठेतरी मला वाटतंय 7 सोबत दिसते तोडताना दिसतोय तो मला वाटतोय आपला सुनील. परंतु पाहूया अद्यापर्यंत वेळ आलेला आहे, काल आलाय मला वाटतं या दुर्शत संघावर. दुर्शत संघाने काल आपला कशा पद्धतीने दूर केलं पाहिजे, कशा पद्धतीने इथे मला वाटतोय सामन्याला रंगत आणली पाहिजे. परंतु पाहूया आता शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण. महेंद्र पाटील पाहूया. निश्चितच मला वाटतं महेंद्र पाटील कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करतोय. 6 चेंडू आणि 17 धावा. 6 चेंडू आणि 17 धावा ऑन स्ट्राईक वर खेळतोय गणेश. नक्कीच आवड पाहतोय. 6 चेंडू 17 धावा. IPL चा पहिला फायनल पहिल्या पर्वाचा आणि 6 चेंडूत 17 धावा पूर्ण केल्या होत्या सेनवान या संघनायकानं. पाहूया गणेश ऑन स्ट्राईक वर. ओ हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. पाच चेंडू आणि 17 धावा कशा पद्धतीने उभ्या करतात मला वाटतंय. शैलेश पाहूया शैलेश काय करतोय.
निश्चितच मला वाटतोय शैलेश आता आपल्याला कुठल्या तरी चांगल्याशी कामगिरी करावी लागेल. नाना प्रकारची आपण ज्या वेळेला शैलगिरी दाखवतो त्या पद्धतीने मला वाटतोय आता शैल्याला कुठेतरी आपली नाना एक प्रकार चांगले दाखवावे लागतील या मैदानावर. आणि निश्चितच मला वाटतोय महेंद्र आता एक चांगल्याच्या जसं आपण पाहायला गेलो. हो खराब चेंडू टाकतोय आणि खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेते. मला वाटतोय आता 5 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 15 धावा वाटतोय. आणि ऑन स्ट्राईकवर होता MSD महेंद्रसिंग धोनी. 5 चेंडू 15 धावा 3 चेंडूंमध्ये क्लिअर केल्या होत्या. निश्चितच मला वाटतं पाहूया. ओ सुंदर फटका मारतोय निश्चितच कव्हरच्या दिशेला. चौकार. मी म्हटलं होतं 4 धावण्याची धावफलक वेगाने वाढतोय सर. धावसंख्या होते धावफलकावर. अक्षय 50 धावा या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक झलकावणारा संघ व्याघ्रेश्वर दुर्शत 50 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि उर्वरित 4 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. म्हणजेच 2 हवाई फायरांची आवश्यकता असणार. 2 षटकार हे पूर्णपणे सामन्याला कलाटणी देऊ शकतात. काय घडते काय बिघडते येणारे 5 मिनिटं आणि येणारे 4 चेंडू आपल्याला सांगतील. निश्चितच मी म्हटलं होतं जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानावर पडत नाही तोपर्यंत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी पराभव हा स्वीकारायचा नसतोय. कारण राम मेहर जो की पटना पायरेट्सचा प्रशिक्षक सांगतोय की प्रदीप नरवाल जोपर्यंत तू मैदानात आहेस तोपर्यंत जगातील कोणताही संघ आपल्याला पराभूत करू शकत नाही. आपण पाहतोय ऑन स्ट्राईकवर पुन्हा एकदा शैलेश बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज महेंद्र पाटील. 3 चेंडू 12 धावा 2 बिग हिटची आवश्यकता आणि 2 बिग हिट थांबवायचे आहेत महेंद्र पाटील या गोलंदाजाला. निश्चितच दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये निश्चितच आता थोडस तणाव थोडस प्रेशर आला असावा. ऑन स्ट्राईक वर पुन्हा एकदा खेळतोय शैलेश. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ एसटीच्या खूपच बाहेर चेंडू. आता मात्र आपण पाहतोय एक धावसंख्या वाढते. धावसंख्येला आकार येतोय. 51 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. आता उर्वरित 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. निश्चित अजूनपर्यंत सामना दोन्ही बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ओ डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स ट्रॅव्हल करतोय. एक्झिक्यूट केलंय 4 धावांसाठी. आणि मला वाटतं 2 चेंडू 7 धावा म्हणजे या चेंडूवर 1 धाव येणं अनिवार्य असणार. कारण या चेंडूवर जर फलंदाज डॉट होतोय तर नक्कीच प्रेक्षक सुद्धा ठरवू शकतील का हा सामना निश्चितच 2 चेंडू आणि 7 धावा. 7 धावा. नक्कीच या चेंडूवर 1 धाव येणं अनिवार्य असणार. नाहीतर सामना नक्कीच हनुमानपाडा संघा पुढे झुकणार आहे. आणि जर याच नाही अक्षय असं नाही झुकू शकत नाही. कारण एका चेंडू मध्ये 21 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. ज्यावेळी 434 धावा लागल्या होत्या त्यावेळी एका चेंडू मध्ये 21 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या होत्या. पुन्हा एकदा तर बघूया यावेळेस यॉर्कर आपण पाहतोय. निश्चितच खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला. पंच सांगतात की बाईच्या स्वरूपात 1 धावसंख्या मिळाली जाते. एका धावेने आपण पाहतोय आता शेवटचा चेंडू आणि पूर्ण मैदानामध्ये थररक झालेला आहे. रोमांचक सामना या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्व क्रिकेट रसिकांच्या भेटीला येतोय. 1 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. आणि जर हरेश शेवटच्या चेंडूवर षटकार येतोय तर मला वाटतं ज्या खेळाडूने हा चेंडू सोडलाय त्याला मला वाटतं मिटिंगच त्याच्यावर मला वाटतं होणार आहे. निश्चितच नितीचा अक्षय आपण म्हणतोय सहजासहजी या जगात काहीच मिळत नाही. 1 चेंडू 5 धावा असताना निदाश ट्रॉफी मध्ये बांगलादेश विरुद्ध या डीकेने म्हणजे दिनेश कार्तिकने एका चेंडू मध्ये षटकार घेतला होता. तसंच कुठेतरी आपल्याला पुन्हावरती पाहायला मिळतो की काय पुन्हा एकदा 1 चेंडू 6 धावा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओ 1 बाउन्स 4 आणि मला वाटतं चौकार जवळजवळ 2 धावा आणि निश्चितच पूर्णपणे विजय संपादन करतोय. पूर्णपणे यश येतो या स्पर्धेचा. सामना जिंकतोय जरी का हनुमानपाडा संघ तरी हा क्रिकेटचा विजय दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा असतील. जरी का पराभव झाला असेल दुर्शेष संघाचा पण मात्र पराभव स्वीकारला तरी मात्र आपलं खच्चीकरण